नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत निरोगी राहण्यासाठी महत्त्वाचे रामबाण उपाय. 1. त्वचा तेलकट असल्यास मुलतानी माती आणि गुलाब पाण्याचं मिश्रण त्वचेचा तेलकटपणा कमी करण्यास निश्चित मदत करेल. 2. काकडी आणि दही एकत्र करून ती पेस्ट तुम्ही 10 ते 15 मिनिटांसाठी डोळ्यांच्या आजूबाजूच्या त्वचेला लावू शकता. 10-15 मिनिटांनंतर चेहरा धुवून टाका. यामुळे डोळ्याखालची काळी वर्तुळं कमी होऊन डोळ्यांना थंडावा मिळण्यास मदत होईल. 3. चेहऱ्यावरील वृद्धत्व टाळण्यासाठी नियमित व्यायाम करा किंवा योगा करा. व्यायाम आणि योगा केल्याने तुमचं वय दिसून येत नाही. 4. खाण्यात हिंगाचा समावेश केल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासोबतच हार्ट हेल्थलाही बराच सपोर्ट मिळतो. 5. हिंग मासिक पाळीत होणारी वेदना दूर करण्यासाठीही फायदेशीर मानलं जातं. हिंगामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात जे डोकेदुखी व सूज येण्याची समस्या दूर करण्यास मदत करतात. 6. हिंग घेतल्याने पोटातील सूजपासून ते पोट फुगणे व पचनासंबंधी अनेक समस्या दूर होतात. 7. सकाळी रिकाम्या पोटी सर्वात आधी केळी, भिजवलेले बदाम किंवा भिजवलेले काळे मनुके खाऊन दिवसाची सुरुवात केली तर आरोग्याला फायदा होतो. 8. जर तुमची एनर्जी लेवल कमी असेल तर दिवसभर एनर्जी टिकून राहण्यासाठी तुम्ही भिजवलेले मनुके खाऊ शकता. 9. महिलांनी मासिक पाळीपूर्वी 10 दिवस आधी भिजवलेले मनुके सेवन करावे. याने बराच फायदा होईल. 10. सकाळी उठल्याबरोबर 20 मिनिटांनी केळी, बदाम आणि मनुका खाल्ल्यास खूप फायदा होतो. 11. रात्रभर 1 ग्लास पाण्यात जिरे भिजवा आणि सकाळी हे पाणी उकळून उपाशी पोटी प्या. यामुळे पोटातील आणि आतड्यातील साचलेली घाण साफ होते आणि अपचनाच्या समस्या कमी होऊन शौचाची समस्याही दूर होते. 12. सकाळी उपाशी पोटी 1 ग्लास कोमट पाण्यात अगदी चिमूटभर सैंधव मीठ मिक्स करा आणि ते प्या. नियमित याचे सेवन केल्यास तुम्हाला बद्धकोष्ठतेच्या त्रासातून सुटका मिळेल आणि शौचालाही जाताना त्रास होणार नाही. 13. दातांचा पिवळटपणा कमी करण्यासाठी बेकिंग सोड्यात थोडं पाणी मिक्स करून त्याची पेस्ट बनवावी. हा घरगुती उपाय अत्यंत सोपा आणि कमी वेळात होणारा आहे. बेकिंग सोडा हा ब्लिचिंग एजंट म्हणून काम करतो आणि दाताचा पिवळेपणा आणि त्यावरील पिवळा थर काढण्यास मदत करतो. तर हा उपाय एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. 14. हेल्दी नाश्ता खूप महत्त्वाचा आहे आणि त्यात कार्बोहायड्रेट, फायबर, प्रथिने आणि आवश्यक जीवनसत्वे आणि खनिजे असलेले पदार्थ असले पाहिजेत. 15. तुम्ही तुमच्या सकाळच्या जेवणात जास्त कार्बचा समावेश टाळा. नाश्त्यामध्ये फायबर, प्रथिने आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असलेले अधिक संपूर्ण धान्य आणि तृणधान्य समाविष्ट करा. 16. दररोज सकाळी 20 मिनिटे शारीरिक व्यायाम केल्यामुळे कर्करोग आणि हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो आणि दीर्घायुष्य वाढू शकते. 17. दिवसाची सुरुवात नाश्त्याने केल्याने दिवसभर तुम्ही उत्साही राहता. सोबतच आरोग्याच्या अनेक समस्या कमी होण्यास मदत होते. तो टाळल्यास वजन वाढणे, हार्ट अटॅक, हृदयविकार, मधुमेह अशा एक ना अनेक समस्या वाढू शकतात. 18. दररोज सकाळी उठल्यावर व्यायाम किंवा स्ट्रेचिंग करण्याचा प्रयत्न करा. व्यायाम केल्याने तुमचे आरोग्य सुधारते आणि शरीरात चांगले हार्मोन्स निर्माण होतात, ज्यामुळे तुमचा मूड चांगला राहतो. त्यामुळे तुमचे स्नायू मजबूत होतात आणि रक्ताभिसरणही सुधारते, ज्यामुळे अनेक आजारांना प्रतिबंध होतो. 19. पाण्याच्या कमतरतेमुळे तुमच्या शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे रोज सकाळी 1 ग्लास पाणी पिऊन सुरुवात करा. याशिवाय पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थही बाहेर पडतात. त्यामुळे सकाळी चहा, कॉफी पिण्यापूर्वी पाणी प्या. 20. सकाळी आणि संध्याकाळच्या नाश्त्यात हंगामी फळे खा. रात्री जेवणानंतर 1 ग्लास गरम दूध घेतल्याने आरोग्यासाठी उत्तम आहे. तर मित्रमैत्रिणींनो, कसे वाटले हे आरोग्यदायी रामबाण उपाय? आवडल्यास लाईक करा आणि असेच नवीन उपाय पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.